मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 65 066 495। राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिका धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केलेली आहे। या योजनेनुसार वर्षातून 2 कापडी पिशव्या मिळणार असून 10 किलो वजन इतके साहित्य त्यात ठेवता येईल अशी विणलेली कापडी पिशवी तेही मोफत मिळणार आहे। 6 महिन्याच्या अंतराने एक पिशवी ग्राहकांना देण्यात येणार आहे अशी माहिती अन्न व वितरण अधिकारी सुमित शिंदे यांनी दिली। पिशव्यांसोबत आता साड्यांचेही वाटप होणार असून पहिल्या टप्प्यात साड्यांचे वाटप सुरू आहे, तर शहर व ग्रामीण भागातील परिसरातील अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड धारकांना राज्य शासनाकडून 300 रुपयांची साडी भेट दिली जात आहे। दरम्यान सोमवार दिनांक 4 मार्च पासून वाटप सुरू झाल्याची माहिती देखील शिंदे यांनी दिलेली असून हातमागावर विणलेली साडी लाभार्थ्यांना मिळत असल्याने लाभार्थी खुश आहेत। अंत्योदय योजनेतील शहरातील 6085 लाभार्थ्यांना साड्या मिळणार असून सोलापूर शहरात 6000 तर ग्रामीण भागात 51480 अंत्योदय शिधापत्रिका धारक लाभार्थी आहेत। या सर्व लाभार्थ्यांना लवकरच रेशन दुकानातून मोफत साडी मिळणार असून राज्यात नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर झालेली आहे। सदरील धोरण 2028 पर्यंत लागू राहणार असून धोरणाअंतर्गत रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थ्यांना मोफत साडी देण्याचा प्रस्ताव होता। याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, तर 355 रुपयांप्रमाणे शासन प्रति साडीसाठी रक्कम देणार आहे। आता याच धोरणाअंतर्गत लाभार्थ्यांना कापडी पिशव्या देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय।